नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर. इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रियेसंदर्भात एक नवीन अपडेट आलेले आहे. तुम्ही बघू शकतात त्यांच्या वेबसाईटवर पण आपल्याला दिसतंय महाराष्ट्र राज्य पोलीस भरती सन 2024-25 साठी विशेष बाब म्हणून 7 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात येत आहे. आणि आजपासून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 6 दिवस 11 तास 51 मिनिटे आणि 56 सेकंद जे आहे तर ते उरलेले. तुम्ही व्हिडिओ पाहिपर्यंत हे परत जे आहे तर ते कमी झालेलंच असेल. आता एक लक्षात घ्या की आता ज्यांचे फॉर्म बाकी असतील आणि ज्यांनी मुद्दामून फॉर्म बाकी ठेवले असतील अशा उमेदवारांनी आता फॉर्म भरून टाका. पुन्हा काही मुदत वाढणार नाही, पुन्हा काही तुम्ही रिस्क घेऊ नका. आणि महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण जे आहे तर ती ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच जी आहे ना मित्रांनो तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे. 999 प्लस जीएसटी याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय पाहायला मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला 199 रुपयामध्ये आपण टेस्ट देत आहोत ज्याच्यामध्ये 2000 पेक्षा जास्त टेस्टचा इथं समावेश असणार आहे. सर्वात मोठी ही चांगली अशी टेस्ट ज्याच्यामध्ये 40,000 प्रश्नांचा तुमच्याकडून हा सराव करून घेतला जाणार आहे. म्हणून तुम्ही ही टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा. बघा मित्रांनो, काही जे प्रो प्लेयर होते ना, खूप हुशार लोक होते, त्यांनी काय केलं आधी डेट पर्यंत काल 30 पर्यंत त्यांनी फॉर्म भरू दिले सगळ्यांना. आणि त्यांना माहित होतं किंवा त्यांचा अंदाज असतोच बऱ्याच लोकांचा की फॉर्म वाढणार आहे. त्यांनी काय केलं तोपर्यंत टोकन जनरेट होऊ दिले, लोकांना फॉर्म भरू दिले. आणि आता या 7 दिवसात तुम्ही बघा खूप मोठी उलटफेर होणार आहे फॉर्म मध्ये. म्हणजे जिथं आपल्याला फॉर्म जास्त कमी बघायला मिळतात तिथं आता फॉर्म वाढलेले देखील दिसू शकतात. म्हणून कोणत्या अजून ज्यांचा फॉर्म बाकी असेल तर ते कुठून भरू शकतात याच्या संदर्भातला एक अंदाज जो आहे तर तो आपल्याला येतोच. मित्रांनो, मी तुम्हाला एक आकडेवारी सांगतो. ही आकडेवारी तंतोतंत खरी असेल असं नाही मित्रांनो. हा एक अंदाज आहे, विविध सोर्सेस मधनं, विविध टोकन मधनं, विविध चॅनल्स कडून घेतलेला हा एक अंदाज आहे. तर हा बदललेला पण असू शकतो. मित्रांनो बघा, पिंपरी चिंचवड पोलीस मध्ये पाहिलं तर 17,000 टोकन जनरेट झालेले होते आणि जवळपास 12,000 फॉर्म तिथे भरले गेले होते. मुंबई ठाणेमध्ये 24,000 टोकन जनरेट आहे. अजून किती फॉर्म आले तेही माहिती. ठाणे ग्रामीण मध्ये जवळपास 5,780 जे आहेत तर ते फॉर्म आलेले आपल्याला दिसतात. मुंबईमध्ये जे आहे तर ती अर्ज संख्या ही आपल्याला इथे जास्तच पाहायला मिळते. 1,88,702 एवढी पाहायला मिळते. आणि मुंबईमध्ये 1 लाख प्लस फॉर्म जाणं हे काही विशेष गोष्ट नाही. मुंबईमध्ये हे दरवर्षी जास्त जातात. अहिल्यानगरमध्ये 2,501, रायगडमध्ये 3,036, रायगडमध्ये वाढू शकतात मित्रांनो, तिथं वाढतील. गडचिरोलीमध्ये पण टोकन आलेले आहेत 11,000. आणि वरणगाव SRPFचं नवीन सुरू झालेलं ते 69,450 एवढी टोकन जनरेट झालेली. ऍक्च्युअल फॉर्म किती भरले गेले ते अजून कळालेलं नाही. सीपी नागपूर शहरमध्ये जवळपास 23,000 अर्ज आलेले होते. नागपूर कारागृहामध्ये 46,000 अर्ज आहेत. नवी मुंबई चालकमध्ये 26,000 अर्ज आहेत. सोलापूर ग्रामीण मध्ये 4,559. SRPF गट क्रमांक 5 24,000 टोकन आहेत. SP बुलढाणा 6,900 टोकन आहेत. मुंबई लोह मार्ग 28,000 टोकन आणि 21,000 फॉर्म भरलेले आपल्याला इथे दिसतात. नाशिक चालक मध्ये 19,000 आणि मुंबई कारागृहासाठी जवळपास 1 लाख टोकन जनरेट झाले आणि फॉर्म पण 70,000 आलेले आहेत. मुलांनी काय केलेले, मुंबईला न भरता फॉर्म दुसऱ्या ठिकाणी भरले आणि कारागृहाचा फॉर्म मात्र मुंबईला भरता आहेत. तर ही त्यांनी विशेष काळजी जी आहे तर ती घ्यायची. आता बघा, आता तुम्हाला जर नवीन माहिती मिळाली, समजा मुंबईमध्ये आतापर्यंत इतके अर्ज आलेले तर ते काम करा, ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आता ज्यांचा फॉर्म भरला गेला असेल तर त्यांनी माहिती सांगायला काही अडचण नाही. आता तुम्हाला काही फॉर्म रिवर्ट घेता येणार नाही, परत घेता येणार नाही. तुम्ही काय करा, कमेंट मध्ये किती फॉर्म झाले असतील तर याचा एक अंदाज जर तुम्हाला आलेला असेल, तुम्हाला वाटतं की नाही हा अंदाज योग्य आहे, तर तो क्रमांक तुम्ही सांगा ज्या त्या भागाचा. त्याच्यानंतर ज्यांचे अर्ज बाकी असतील त्यांनी आता अर्ज भरून टाका. जास्त काही दिवस घेऊ नका. परत तुम्ही 7 पर्यंत वाट पाहायची असं काही करू नका. पुढे आपल्या लेखी मैदानी पण बाकीच्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि मार्केटमध्ये जबरदस्त धुमाकूळ घालणार आपलं जे 19,900 जे सामान्य ज्ञान आणि मराठीचं 1 लाइनरचं पुस्तक आहे, मार्केटमध्ये तुम्ही जा. सर्वात जास्त जे आहे तर ते इग्नाइट अकॅडमीचं खप होणारं पुस्तक आपण हे म्हणू शकतो. आणि पोलीस भरतीसाठीचे सर्वाधिक पसंत आहे जे आहे तर ते या पुस्तकाला मिळते 19,900. मार्केटमध्ये जा, 19,900 इग्नाइट पब्लिकेशनचं सांगा सुरेश बारगळ सरांचं, तर ते तुम्हाला हे पुस्तक नक्की देतील. 1 लाइनर स्वरूपाचं पुस्तक आहे, नक्की बघा. आणि ज्यात तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिकांची मांडणी पाहिजे. काय होतं, मुलं प्रश्नपत्रिकांसाठी मोठे मोठे पुस्तके घेतात, काही घेऊ नका. फक्त प्रश्नपत्रिकाच असलेले पुस्तक जे आहे तर ते तुम्ही हे 9,900 प्लस पुस्तक जे आहे तर ते ऑर्डर करू शकतात. हे तुम्ही कुठल्याही आपल्या बुक स्टोर गेले तर तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. त्यासोबतच इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये देखील हे पुस्तक अवेलेबल आहे, तिथून देखील तुम्ही ऑर्डर करू शकतात. आणि पोलीस भरतीविषयी काही माहिती पाहिजे असेल याच चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. हे चॅनल तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.